साडी कोणाची? कुणाची म्हणजे? अगं तुझ्यासाठीच आणली साडी. माझ्यासाठी? कुणी आणली? कुणी आणली ते काय महत्वाचे वे, तुझ्यासाठी आणली हे महत्वाचे. जाणीस. अगं पण कशासाठी? मला का? कशाला म्हणजे? अगं पाडवा आहे आज. 3 वर्षांनंतर आज दिवाळीला पहिल्यांदा घरी आलीस तू. अशी जुन्या कपड्यांमध्येच राहणार आहेस होय ग? आणि तू घरी आहेस ना दिवाळीला, तर आम्हाला लई आनंद होतोय बघ. तू जा बघू, पटकन आवरून घे आणि ही साडी नेसून तयार होऊन बाहेर ये. आई अगं दिदे, कशी वाटली साडी? साडी छानच आहे, पण मला ड्युटीवर जायचं लगेच. ते काय नाही दिदे, तू इन्स्पेक्टर असशील तिकडे पोलीस स्टेशन मध्ये, इथली होम मिनिस्टर मी आहे. आणि तू साडी नेसून आमच्या सोबत सण साजरा करणार आहेस. इट्स माय ऑर्डर. चल आवर. आले आले, येते आवरून. आई इकडे. आंबे अगं अगं काय करतेस? हे काय मला बाहेर का घेऊन आलीस? आई अगं तुझ्या लक्षात येते का आज पाडवा आहे? ही सांगायला मला बाहेर आणलेस? अगं मला माहिती आहे आज पाडवा आहे. असं नाही ग. आणि तू दीदीला साडी नेस म्हटली, तिने नकार पण नाही दिला. म्हणजे ती आज लय खुश आहे. अगं पाडव्याच्या दिवशी नवी सुरुवात होईल त्यांच्या संसाराची. पण आमरे मला का नाही लय टेन्शन आले बघ. म्हणजे ती साडी नेसते ती सत्यजितरावने दिली. हे जर का त्याला कळलं तर ती काय करल ग? म्हणजे लय चिडल आपल्यावर. आई अगं मला काय वाटतंय, आज न उद्या कळणारच आहे ना तिला. मग आजच कळू देत की, आणि त्यांच्यातला दुरावा पण दूर होऊ देत. हीच वेळ आहे तिचं आणि सत्यादाजींचं नातं परत जुळवून द्यायची. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. आणि तुझ्या लक्षात येते का, आजच्या दिवसापेक्षा बेस्ट चान्स आपल्याला कधीच मिळणार नाही. गेली 3 वर्ष सत्यादाजी साड्या पाठवत होते आणि त्या तशाच पडून होत्या. मी म्हणते आपण सत्यादाजींना बोलवून घेऊ. त्यांच्या दोघांमध्ये जो काही गैरसमज झाला ना तो आज दूर करूयात आणि त्यांच्याच हातून दीदीला साडी देऊयात. पाडव्याच्या शुभ दिवसावर त्यांचं नातं नव्यानं सुरू होईल. तू एकदम बरोबर बोलतेस बघ आमरे. अगं ही गोष्ट आपल्याला कधी ना कधी करावीच लागणार आहे. मग आजच्या शुभ मुहूर्तावरच करून टाकू की? मी सत्यजितरावला फोन लावते. नको, सत्यदाजींना नको. आपण त्यांच्या पप्पांना फोन लावूयात. मला वाटतं आपल्यापेक्षा जास्त ते त्यांचं ऐक. चालतंय, लाव त्यांना फोन. अमृता? हा अमृता बोल. हॅलो काका, दिवाळीच्या शुभेच्छा. अरे तुलाही आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाला माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. बोल, कशी आहेस? काका मी फोन याच्यासाठी केला होता की दीदी दिवाळी पाडव्यानिमित्त घरी आली. हा, आणि ती सत्यादाजींनी दिलेली साडी पण नेसणार आहे. तुम्ही जर सत्यादाजींना घेऊन इकडे आलात ना तर त्यांना तिने ती साडी नेसली ते बघून लय आनंद होईल. आणि मला असं वाटतं की आपल्याला त्यांच्यातला दुरावा पण दूर करता येईल. तुम्ही प्लीज त्यांना घेऊन इकडे येता का? अमृता अगं प्लीज काय म्हणतेस? हे बघ, तुला आणि सगळ्यांना चांगलं माहिती आहे की सत्य आणि मंजूला एकत्र आणण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. तू अजिबात काळजी करू नकोस. मी सत्याला घेऊन येतो तिकडं. थँक्यू. चल ठेवतो आता. काय ग, काय म्हणले ते? घेऊन येतो म्हटले दाजींना. काय झालं एवढं खुश व्हायला? काय नाही, चले. एवढ्या का खुश झाल्यात या? कुछ तो गडबड है. काय काम आहे? ए शेळपट तोंड्या, माझ्या लेकाकडे जायला मला कारण विचारतोयस? अहो मम्मी साहेब ऑर्डरच आहेत तशा, आणि त्या मला पाळाव्याच लागतील. माझ्या घरात येऊन मला चाडकटी करतोयस? तुला ठाव आहे ना, महिला परदेश अध्यक्ष आहे मी. सिंपल आणि शिवी, आणि कधी कधी स्पायसी बी.
अहो सगळं माहित आहे, पण काय करणार, सत्यादादांच्या सुरक्षेची जबाबदारी आता माझ्यावर आहे. तुम्ही प्लीज काम असल्याशिवाय येऊ नका. आणि मॅडमनी मला सत्यादादांची सावली बनायला सांगितलंय. ये पारुषा तोंडाच्या, असा उजेड पाडी ना तुझ्या तोंडावर, काय का झटक्यात तुझी सावली आणि तू दोघं बी गायब व्हाल. निसता एक फोन आणि तुझी बदली. आणि अशा ठिकाणी कराल का नाही का कुणाला दिसायचा बी नाहीस. करू का फोन, करू? बाई बाजूला. सत्या, हे सत्या, हा मम्मी बोल, काय काम होतं? अशा लेकरा कोकरा वागर मला तुझी लईच काळजी वाटायला लागली बघ. असं बाहेर जाऊ नकस तू. आणि आता काही दिवस मला सांगितल्याशिवाय कुठंच बाहेर जाऊ नकस. तुझ्या जीवाला धोका हे कळल्यापासून मला लई भीती वाटायला लागली. तुला काय झालं तर? मम्मी तू नको एवढी काळजी करू, काय होणार नाही तुझ्या लेखाला. आणि या घरची लक्ष्मी माझ्या पाठीशी असताना काय होणार आहे मला? म्हणजे लक्ष्मीची पूजा केली ना आपण, मग तिचे आशीर्वाद आहेत की आपल्यावर. बरोबर बोललास बघ सत्या तू. स्वतःच्या जीवाला जपायचं आता तू. आणि मला सांगितलं बरं कुठं बी जायचं नाही. नाही जाणार, नको काळजी करूस. हे बघ, हे कपडे घे आणि पटकन चल माझ्या बरोबर. घे लवकर. कुठं जायचंय? मी त्याला आता सांगितले का कुठं जायचं नाही म्हणून. आहे जरा एक महत्वाचं काम आहे, तिकडे चाललोय. असलं कुठलं महत्वाचं काम आहे? आणि हे बघा, महत्वाचं काम असेल ना तर बलम्याला घेऊन जावा. सत्या कुठं बी येणार नाही. हे बघ माया, सत्या बरोबर असल्याशिवाय ते काम होऊ शकणार नाहीये. आणि तुला जर आता सगळं सांगत बसलो तर उशीर होईल मला. सत्या तू पटकन चल. पप्पा पण काय काम आहे ते तरी सांगा. सत्या हे बघ, मी वाटेत तुला सगळं सांगतो जाताना, तू चल आधी. अहो पण असलं कुठलं काम आहे का जी करायसाठी एवढे चांगले कपडे घालून जावं लागते? ओ पेंटर, खरं खरं सांगा बरं का काय आहे ती. हे बघ माया, तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आता वेळ नाहीये माझ्याकडं. आणि सत्या तू ही वेळ घालवू नकोस. हे कपडे घाल आणि चल पटकन. पप्पा पप्पा मी आता जर बाहेर पडलो ना तर वाघमारे परत लई चिडतील. आधीच त्यांचा लई मोठा गैरसमज झालाय माझ्या बाबतीत, त्यात अजून भर नाही घालायची मला. हे बघ सत्या, म्हणूनच सांगतोय तुला, ते जर होऊ द्यायचं नसेल तर तू माझ्या बरोबर चल. चल तू. ही पेंटर नक्की कुठे घेऊन गेल्यात सत्याला? असलं कुठलं काम आहे का जिथं चांगले कपडे घालून घेऊन गेलेत? नक्कीच काहीतरी काळावीर आहे आणि ती मला कळायलाच पाहिजे. चल चल लवकर चल जरा. अहो पप्पा पण नक्की कुठं जायचं ते तरी सांगा मला. सांगतो मी वाटेत जाताना. थांबा थांबा थांबा, कुठे जाताय? आलो जरा बाहेर जाऊन, थोडं महत्वाचं काम आहे, लगेच येतो. अहो असं नाही जाऊ शकत तुम्ही. सत्यादादांच्या सुरक्षेची जबाबदारी माझ्यावर आहे. अरे हे बघ, मी असताना कशाला काळजी करतोयस? मी काही होऊ देणार नाही सत्याला. लगेच आलो आम्ही. अहो पण मॅडम मला जाब विचारतील. तुम्हाला असं जाऊ दिलं तर ते मला सस्पेंड करतील. तुम्ही प्लीज थांबा, तुम्ही नका जाऊ कुठे. ठीक आहे, तू असं ऐकणारच नाहीयेस ना? ठीक, मी तुझ्या SP साहेबांना फोन करतो आणि त्यांना सांगतो की तुझी बदली गडचिरोली नाहीतर चंद्रपूरला कुठंतरी करा, त्याशिवाय तुला कळणार नाही. हो ना. हा चल. जय द्या, चल गाडी काढ. गाडी कशाला? सणासुदीचं बाहेर कशाला जायचं आपण? काढतो सणासुदीचं, मला वाटलं मी काढतो. चल. आता तुम्ही कुठे जाताय? ये पारुषा तोंडाच्या, तुला मराठीत सांगितलं कळत नाही?
करू का एक फोन? करू का एक फोन? एक फोन आणि तुझी कायमची बदली. अहो मला पण घेऊन चला ना. अहो सत्यदादांच्या सुरक्षेची जबाबदारी माझ्यावर आहे. मॅडमनी मला त्यांची सावली बनायला सांगितलंय. आपण त्यांचा पाठलाग करू. ए कडवळ, हाय बाजूला. मम्मी अगं जरा दमानी. काय फॅमिली आहे राव. यांचा छंदच आहे वाटतं एखाद्याची बदली करणं. आणि आता सिक्युरिटी कोणाची करू मी? अर्ध घर बाहेर गेलंय. छोकरी तर गेलीच, आता नोकरी पण जाते बहुतेक. कसली गोड दिसतेस मंजू. माझीच नजर लागायची माझ्या लेकीला. मोठी लेक आल्यापासून बारक्या लेकीचं कौतुकच नाही वाटतं. कुठीनं पण असं छान आवरलंय हे ह्यांना दिसतंय का नाही देवालाच माहिती. अगं तू रोजच गोड दिसतेस, मग काय रोज तुझं कौतुक करायचं होय ग? बर, म्हणजे मी कधी कधी छान दिसते असं म्हणायचं तर. बरोबर. बरं मंजू, चल फराळाचं खाऊन बघ बघू. फराळ बनवायला एवढी मदत केलीस तू, तुलाच खायला येळ मिळणं झालाय बघ. चला आधी खाऊन घे. आई मी खरंच घाईत आहे, मला जायचंय परत ड्युटीवर. लक्षात असू दे. ती काय नाही, तू आत्ताच्या आता फराळ करायला बसायचंस. मी काय ऐकणार नाही तुझं. चल. बरं बाई दे, नाहीतर परत ही राग राग करत बसल. राग राग तर माझा असा बी होतोच आहे. आल्यापासून नुसतं आपलं ड्युटी ड्युटी ड्युटीच चाललंय तुझं. अगं इतक्या वर्षांनी दिवाळीला घरी आल्यास, तुला आमच्यासोबत थोडा वेळ घालवा असं नाही का ग वाटत? हा बरं आमचं सोड, पण माणसाने निदान स्वतःच्या काळजीपोटी तरी आराम करावा का नाही? आई तुझी लेक आता कॉन्स्टेबल नाही राहिली, इन्स्पेक्टर झाली. अख्ख्या शहराची जबाबदारी आहे माझी. हे बघ, कुटुंब महत्वाचं आहेच, पण ड्युटी बी त्यापेक्षा जास्त महत्वाची. बरोबर, ड्युटी महत्वाची. ड्युटी लय महत्वाची म्हणून त्या गावगुंडाच्या घरी सिक्युरिटीसाठी जावं लागतंय तुम्हाला. नाही, जे काय बोलतोय ते खरंच बोलतोय मी, आणि त्यात तुमचा पण नाईलाज आहे म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतायत. ओ काही बोलू नका, सत्यदाची हुंडा नाहीयेत. आमरे दाजी नाही म्हणायचं. का? आमच्यात कसलंच नातं राहिलेलं नाही, गुंडच आहे तू. अगं पण दिदे. आमरे जरा शांत बस दोघी बी. उगाच सणासुदीला घरामध्ये दंगा नको. आमरे तू औक्षण करून घे जाऊया पप्पूंना. आणि मंजू तू शांतपणे फराळ खाऊन घे. बस. अहो मला वाघमाऱ्यांच्या घरी का घेऊन आलाय तुम्ही? सत्या तू माझ्यावर आज चल, सगळं कळेल तुला. सत्या तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? मग चल आत चल. चला आवरते, लगेच निघते. काही थांबव ना दीदीला. आता काका सत्यदाजींना घेऊन येतच असतील, आणि दीदी जर गेली तर आपल्याला जे करायचे कसं साध्य करणार आहे आपण? मंजू, हे मंजू. काय ग, काय झालं? मी काय म्हणते, आज राहू दे तुझी ड्युटी. म्हणजे आमच्यासाठी पण थोडा वेळ काढ की ग. आई अगं आधीच उशीर झालाय, आता तर संध्याकाळ पण झाली. आत्ता जर गेले नाही ना लय अवघड होईल सगळं. अगं दीदी असं काय करतेस? अगं तुला कोण बोलणार आहे तिथं काय? अगं तू बॉस आहेस, बॉस. वाक्य तशी जरा. आमरे असं नसतं. मी बाकीच्यांच्या सुट्ट्या रद्द केल्यात आणि मी घरी थांबू? बरं दिसतंय. मग थोड्या वेळाने जा ना, उशिरा जा जरा. आई अगं काय? आई अगं आई नाही काय नाही. तू थांबणार आहेस थोडा वेळ?
आमरे दिदे थांब ना दिदे प्लीज. आमरे ऐक. मेवणीबाई प्लीज. ठीक आहे थांबते. माय लेकींचं नाही ऐकलं पण जावायचं ऐकलं. लईच मान आहे हो या घरात तुमच्या जावयाला. हा मग जावयाला त्याचा मान दिलाच पाहिजे. नाही दिला तर उगाच बाहेर चर्चा होईल. सत्यजितराव, अहो तुझी हिंमत कशी झाली त्याची? आत्ताच्या आत्ता इथनं निघायचं. चालता हो. मी पण चालता हो का इथून? दिदे आम्हीच बोलवले ह्या दोघांना. का? कशाला? मला का नाही सांगितलं? हे बघ दिदे, आज पाडवा आहे आणि पाडवा हा सण नवरा बायकोच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा सण असतोय. या दिवसाला त्यांच्या नात्याची नव्यानं सुरुवात होते. मला असं वाटतंय या दिवशी तुझ्या आणि सत्यदाजींच्या नात्याची सुद्धा पुन्हा नव्यानं सुरुवात व्हावी. हे बघ, तू पोलीस आहेस, तुला कायदा चांगलाच कळतो आणि कायद्यानुसार प्रत्येकाला स्वतःची बाजू मांडण्याचा अधिकार आहे आणि तो सत्यदाजींना सुद्धा आहे. तू मला कायदा शिकवू नकोस हा आता. आणि काय ऐकून घेऊ मी याची बाजू? माझं आणि याचं नातं कधीच संपलं. काहीच संबंध नाही आहे माझा आता. हा माझ्यासाठी फक्त एक गुंडा आहे बस. मंजू, अगं एकदा त्यांची बाजू तरी ऐकून घे ग. त्यांचं काय म्हणणं एकदा ऐकून तर घे. त्यांची बाजू ऐकल्यानंतर बी तुला जर ते दोषी वाटले ना तर मग आम्ही तुमच्यामध्ये काहीच बोलणार नाही. होय मंजू, अगं सत्याला त्याची बाजू मांडायला एक तरी चान्स द्यायलाच हवाच तू. किती वर्ष झालं तो त्याची बाजू मांडायचा प्रयत्न करतोय. मंजू, हे बघ, मी हात जोडतो तुझ्या पुढं. सत्याला फक्त एकदा त्याची बाजू मांडू देत. पप्पा, तुम्ही हात नका जोडू प्लीज.
प्लीज मला नाही आवडणार. तुम्ही मला वचन दिलं होतं ना पप्पा, हा विषय आपण परत काढायचा नाही म्हणून. मग आज का आला हा विषय? पप्पा मला या माणसाची कुठलीच बाजू ऐकून घ्यायची नाही. कारण मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितले सगळं आणि ते माझ्या मनातनं कधीच नाही जाणार. मंजू, तू जे पाहिलेस ना त्यापेक्षा वेगळं काहीतरी असू शकतं. असेल. सत्या तुझ्यावर जीवापाड प्रेम करतोय. अगं प्रेम करणाऱ्या माणसाला एक तरी संधी मिळायला हवी. मग एवढी मोठी चूक करताना ह्याला नाही आठवलं प्रेम? ह्याचं माझ्यावर प्रेम नव्हतंच कधी. प्रेम असतं तर मला गृहीत धरून एवढी मोठी चूक केली नसती यानं. दिदे, सत्यादाजींचं तुझ्यावर किती प्रेम आहे ते आम्हाला चांगलं माहिती. तू जेव्हा ट्रेनिंगला गेली होतीस ना तेव्हापासून दर पाडव्याला ते तुझ्यासाठी साड्या पाठवतात. बघायच्यात तुला? थांब. हे बघ. तू इथं नसताना सुद्धा प्रत्येक दिवाळीला सत्यादाजींची साडी घरी येत होती. त्यांचं जीवापाड प्रेम आहे तुझ्यावर अजून पण. तू जरी घरी नसलीस ना तरी प्रत्येक पाडव्याला सत्यादाजींनी या साड्या तुझ्यासाठी पाठवल्यात. सत्यादाजींचं अजून पण तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे दिदे. तू त्यांना एकदा, फक्त एकदा त्यांची बाजू मांडण्याची संधी दे प्लीज. ठीक आहे, बोल काय बोलायचं.